तू कधी कॅमेरा फेस केला होतास याच्या आधी? नाही, कधीच नाही. कॅमेरा म्हणजे असं काय आजपर्यंत शूटिंग पण कधी बघितली नव्हती, की काय असतंय, कसं असतंय. त्यामुळं सगळ्यात आम्हाला सगळ्यांनाच ह्या गोष्टी नवीन आहेत त्या. आणि पर्सनली मला तर म्हणजे असं मी आता एक किस्सा सांगतो, की मी भाऊंपाशीच काम करत होतो. म्हणजे ह्याच्या अगोदर 4-5 वर्षाखाली भाऊंपाशी जॉइन झालो होतो कामासाठी. म्हणजे स्टुडिओ आहे भाऊंचा तिथं गावात. मग तिथलं सगळं देखरेख करायचं, ड्रायव्हिंग करत होतो. ते झाडू, पोछा असं काय सगळी कामं करत होतो. मग मी असंच मग भाऊंचं पण सगळं म्हणजे असं देखरेख करत होतो. त्यांना पाणी, काय जेवण हे ते सगळं. मग भाऊ लिहित बसायचा असं. झाडाखाली एक तळं आहे तिथं फार्म हाऊसला यांच्या वरच्या स्टुडिओला. तिथं लिहित बसायचे. मग मी असं 2-3 दिवस बघितलं आणि तिथे एक आमचे एक म्हणजे आर्टिस्ट आहेत कामाला. त्यांना म्हणलं, "सर हे काय लिहितात हो भाऊसारखं?" म्हणलं. मग त्यांनी मला म्हणलं, "अरे भाऊ पिक्चर लिहायला लागले" म्हणलं. म्हणलं, "होय?" अरे बरं झालं आता मला शूटिंग बघायला भेटते म्हणलं. मग पहिल्यांदा इथंच लय खुश झालो होतो, आता मला शूटिंग बघायला भेटते. मग परत सगळी कामं चालू झाली, पिक्चरची सगळी प्रोसेस चालू झाली आणि मला काहीच माहिती नव्हतं. मला लय उशिरा कळलं की म्हणजे मी पण आहे पिक्चरमध्ये म्हणून. मग भाऊनी सोबतच असायचो मी ह्यांच्या ऑडिशनच्या वेळेस हे ते सोबतच असायचो. ह्याने कितीतरी वेळा ह्याच्या घरचे आलेले, हे ना आलेले, ह्यांना चहा, पाणी मी दिलेला आहे खुर्च्या. त्यामुळे हिनं तर कधी विचारच केला नसेल, की बाबा हे पण आज हा ह्याच्यासोबत आपला काम हिरो आहे. करायला. खरं तर हे ऐकताना आता हलकंसं स्माईल जरी चेहऱ्यावरती येत असलं ना, तरी शशिकांत खूप मोठी गोष्ट केलीस तू. म्हणजे तुझं या सिनेमापेक्षा किती कौतुक करावं असं वाटतंय आता. कारण असा एक मुलगा, की जो आपल्याकडे काम करतोय, जो आपल्याकडे चहा-पाणी देतोय, अशा मुलामध्ये नायक बघणं, त्याला कदाचित त्याची कल्पनाही नसेल, की पुढे जाऊन काय होणार आहे. आणि अशा मुलाला एक संधी देणं, ते तुझ्या डोक्यामध्ये कधी आलं, की आपण याच्याकडे कारण आणि बरं ते तू त्याला सांगितलंही नव्हतंस? मी सुरुवातीलाच सांगितलं की जी गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी जी पात्रांची गरज आहे त्याच्यासाठी आता तो बऱ्याच गोष्टी अशा आहेत की तो किती बोलेल मला माहीत नाही, पण त्याच्या म्हणजे मला माझा पास्ट माहिती आहे जो मी कधी विसरत नाही, विसरलो पण नाही. कारण ते माझं इन्स्पिरेशन आहे आत्ताही. मग ते मला जेव्हा 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 असं वाटतं की जरा कधी कधी असं जमिनीवरून थोडासा पायावर उचलायला लागला ना, की मला ते पटकन लगेच परत तिथं घेऊन येतं आणि सांगते की नाही यार तुझी आत्ता सुरुवात झाली, तुला लय काय करायचं आहे.